Hello student, today we are going to study theorem second of pair of straight line. विद्यार्थी मित्रांनो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये टोटल 2 थेरम आहेत पेअर ए एंड बी. त्यामुळे थेरम फर्स्ट झाला आपला एव्हरी होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एंड वाय रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. याचं प्रूफ दॅट परफेक्ट करायचं आहे. आणि थेरम सेकंड आहे द acute angle theta between the lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0 is given by tan theta equal to 2 square root मध्ये h square minus ab upon a plus b. याच्यामध्ये ज्या दोन लाईन आहेत त्या दोन लाईन मधला अँगल आहे. दॅट्स मीन त्याचं मीनिंग काय होते बघा. हा थेरम आणि होमोजेनियसचा थेरम ह्या दोन्हीपैकी out of two theorem one theorem is compulsory to each and every exam up to. ठीक आहे. तर इस डायग्राम काय होईल. this is x axis, y axis, origin. We draw first line L1 y equal to m1x. second line y equal to m2f. then find this angle acute angle theta. आपल्याला काय हा theta is acute angle between two lines. these two lines between कशामध्ये त्या दोन लाईन these line मध्ये. but we know that homogeneous equation किती स्लोप्स असतात दोन. मग फर्स्ट आपण काय सपोज करू let m1 and m2 are two slopes of line given line कुठली ax square 2hxy plus by square equal to 0. ह्या लाईनला किती स्लोप आहेत दोन आहेत. but we know that जर दोन लाईन असतील फर्स्ट लाईन सेकंड लाईन आणि या दोन लाईनला दोन स्लोप आले m1 आणि m2 तर we know that त्याच्यामुळे थीटाचा फॉर्म्युला काय असतो अँगलचा 11 झाला आपल्याला. we have tan theta equal to काय फॉर्म्युला आहे. जर दोन स्लोप माहित असतील तर मॉड्युलस मध्ये m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. त्याला इक्वेशन फर्स्ट कॉल करायचं. दिस इज इक्वेशन फर्स्ट. हा थेरम कशावर प्रूव्ह द्यायचा आहे. डिपेंड ऑन सम ऑफ द स्लोप m1 plus m2 and product of the slope m1 into m2. जर हे दोन स्लोप असतील तर we know that and m1 plus m2 equal to minus 2h upon b and product m1 m2 equal to a upon b. त्याला काय कॉल करा इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ठीक आहे. हा माहिती आहे ऑलरेडी सम ऑफ द स्लोप प्रोडक्ट ऑफ द स्लोप आणि हा दोन लाईन मधला स्लोपचा फॉर्म्युला. बट आता दाखवायचे कुठला याच्यामध्ये tan थीटा इक्वल टू मॉड्युलस मध्ये 2 याच्याऐवजी हे दाखवायचं आपल्याला ह्या थेरम मध्ये. त्यासाठी आपण कशाचा यूज करणार आहे सम आणि प्रॉडक्ट. आता ह्या दोन्हीचा यूज करून हे m1 m2 आहे हे आपण बट ही व्हॅल्यू याच्यामध्ये कन्वर्ट करायची. मग also we know that m1 minus m2 square suppose करू. These formula can be write term sum and product such that m1 plus m2 square minus 4m1 m2. बघा this minus square can be write this way LHS is equal to RHS. हा फॉर्म्युला पण तुम्हाला 10वी ला 11वी ला आहे तसा झालेला आहे. आपण उद्या केला आपण 11वी ला पण. त्याची व्हॅल्यू पुट अप करा. फ्रॉम सेकंड व्हॅल्यू काय बघा m1 plus m2 ची व्हॅल्यू काय minus 2h upon b square 4 m1 m2 ची व्हॅल्यू काय a upon b. ठीक आहे. बघा कॅल्क्युलेशन मध्ये याच्यामध्ये बघा कॅल्क्युलेशन ची व्हॅल्यू काय येईल. याचा स्क्वेअर घ्या मायनस किती आलं मायनस स्क्वेअर प्लस 4h स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर मायनस 4a अपॉन b
डिनॉमिनेटर बी स्क्वेअर इथे बी आहे ना, एलसीएम दोन्हीचं काय करायचं ॲडिशन, इथे काय होईल बी, बी ने काय करावं क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथे बी स्क्वेअर पाहिजे ना, इथे काय येणार आहे 1 बी. आता आपल्याला माहिती आहे 2-3 मेथड एलसीएम काढण्याच्या, बट आपण काय करतोय ॲडजस्ट करतोय 1 न मल्टिप्लाय बी न मल्टिप्लाय, काय करू नेक्स्ट स्टेप m1 minus m2 square equal to 4h square minus b न मल्टिप्लाय काय 4ab अपॉन b square, अपॉन काय आलं b square, बिकॉज b square आणि b चं काय केलं आपण इथं b square केलं ना, b square आणि b चा एलसीएम काय घेतलाय b square, त्यात कॉमन काय निघालं बघा 4 कॅल्क्युलेशन h square minus ab अपॉन b square, इधर स्क्वेअर आहे टेक स्क्वेअर टू बोथ साइड काय m1 minus m2, 4 चा स्क्वेअर काय 2, याचा स्क्वेअर निघत नाही आहे म्हणून काय येईल रूट मध्ये h स्क्वेअर minus ab अपॉन b, इक्वेशन थर्ड आला पाहिजे. आपण कशी व्हॅल्यू केली m1 minus m2, इथं स्क्वेअर रूट इथं तुम्ही काय घेऊ शकता इथं प्लस मायनस, काय घेऊ शकता प्लस मायनस. आता पुट फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड कुठं कुठं करायचंय 1 मध्ये, पुट इक्वेशन सेकंड म्हणजे काय प्रोडक्ट अँड थर्ड इन 1 मध्ये कुठं काय भेटल tan थीटा, अजून कॅल्क्युलेशन आहे इथं m1 minus m2 व्हॅल्यू काय प्लस मायनस h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इज इक्वल टू न्यूमरेटर व्हॅल्यू ना, डिनॉमिनेटर 1 प्लस m1 m2 काय फ्रॉम सेकंड a अपॉन b, हा न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर कॅल्क्युलेशन करा पूर्णांक कॅल्क्युलेशन ना, इथे काय येईल tan थीटा इक्वल टू प्लस मायनस h स्क्वेअर मायनस ab अपॉन b आलं, ठीक आहे. अपॉन काय आलं इथं b प्लस a अपॉन b, डिनॉमिनेटर b काय रिव्हर्स मल्टिप्लिकेशन, b ला b काय होईल कॅन्सल, रिमेनिंग लास्ट काय राहील शिल्लक कॅन बी राईट tan थीटा इक्वल टू मॉलस आहे म्हणजे प्लस मायनस निघून जाईल, मॉलस होतं ना आपली, मॉलस म्हणजे काय असते प्लस मायनस 2 टाइम्स h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b, तो ते वरती राईट करू आपण इथं डिनॉमिनेटर म्हणून काय फॉर a प्लस b नॉट इक्वल टू 0, हेच प्रोजेक्ट करायचे. बघा हा डिनॉमिनेटर आहे का प्रोजेक्टचा पार्ट नाही आहे, डिनॉमिनेटर काय नॉट इक्वल टू 0, कुठल्या पण रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर काय असतो नॉट इक्वल टू 0. काय केलं आपण सपोज होमोजिनियसला दोन स्लोप आहेत, दोन स्लोप आहेत मध्ये अँगल हा फॉर्म्युला माहिती आहे, सम आणि प्रोडक्ट यूज केलाय, बट सम आणि प्रोडक्ट कशामध्ये ऍड केलंय मायनस मध्ये, जे तुम्हाला 4.1 मध्ये एक्झाम्पल झालं ह्या फॉर्म्युल्याचं कॅल्क्युलेशन करून का कुठली व्हॅल्यू भेटते आपल्याला m1 minus m2, काय केलं टेक स्क्वेअर टू बोथ साइड, 4 चा स्क्वेअर काय आला 2, b स्क्वेअर चा काय आला p, बट याचा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून काय केलं रूट मध्ये h स्क्वेअर मायनस ab, इक्वेशन थर्ड, पुट सेकंड अँड थर्ड इन कुठे ठेवले 1 मध्ये, याची व्हॅल्यू कुठं केली दिस व्हॅल्यू, थर्ड परत सेकंड व्हॅल्यू कुठं केली तर m1 m2 ऐवजी या अपॉन b, कॅल्क्युलेशन केले b ला b काय होईल कॅन्सल, दिस इज द acute angle between the pair of lines, so this is काय homogeneous equation. हा थेरम पेरिया एम्पे, हा थेरम आणि होमोजिनियसचा थेरम जो आपण केस फर्स्ट b इक्वल टू 0 आणि केस सेकंड b नॉट इक्वल टू 0 ह्या मेथडनं सॉल्व केलं, बरोबर. हे दोन थेरम परफेक्ट सॉल्व करायची प्रॅक्टिस करायची. याच्यावर दोन कंडिशन आहेत, जर या दोन लाईन परपेंडिक्युलर असतील आणि पॅरलल असतील तर काय, हे नेक्स्ट लेक्चर आपण कंटिन्यू करू. ओके, धन्यवाद. हॅलो स्टुडंट, आपण काय पाहिलं आतापर्यंत थेरम पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा अँगल काय प्रोजेक्ट केला tan थीटा इक्वल टू अंडर रूट सॉरी 2 मॉडल्स मध्ये 2 स्क्वेअर रूट मध्ये h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. तो थेरम हा थेरम
जो जरा थेरम परफेक्ट करायचा त्याच्यावर डिपेंड काही कंडिशन्स आहेत, कंडिशन्स ऑफ लाईन्स किंवा रिमार्क फर्स्ट आणि रिमार्क सेकंड किंवा आपण त्याला नोट म्हणतो, नोट फर्स्ट नोट सेकंड. त्याच्यामध्ये बघा कंडिशन ऑफ लाईन्स म्हणजे काय, जर दोन लाईन एकमेकाला काय असतील परपेंडिक्युलर, तर आपल्याला माहित आहे त्या दोन लाईनच्या स्लोपची कंडिशन काय, m1 m2 इक्वल टू -1. बट हे जर स्लोप माहित असेल तर, बट ए एच बी मध्ये रिलेशन मध्ये काही कंडिशन आहेत परपेंडिक्युलर आणि पॅरलल. फर्स्ट कंडिशन बघू, लाईन्स represented by this x square plus 2hxy plus by square equal to 0 are perpendicular. काय माहिती आपल्याला, याच्यामध्ये जर दोन लाईन काय असतील परपेंडिक्युलर, त्याला जर दोन स्लोप असतील तर देन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय आर परपेंडिक्युलर इफ अँड ओनली इफ. काय कंडिशन आहे, m1 m2 इक्वल टू -1. माहिती आहे ना कंडिशन आपल्याला ही, जर दोन लाईन एकमेकाला काय असतील परपेंडिक्युलर तर त्यांचे स्लोपचं मल्टिप्लिकेशन काय असते -1. बट वी नो दॅट थेरम मध्ये m1 m2 m2 म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ द स्लोप, आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप इक्वल टू काय, a अपॉन b इक्वल टू -1. ही कंडिशन माहिती आहे स्लोप माहित असेल तर. बट जर तुम्हाला स्लोप माहित नसतील आणि a h b या व्हॅल्यू माहित आहे किंवा ह्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला जी कंडिशन फाइंड करायची आहे, तर बेसिक m1 m2 इक्वल टू -1 परपेंडिक्युलर आहेत म्हणून इफ अँड ओनली m1 m2 इक्वल टू -1, a अपॉन b क्रॉस मल्टिप्लिकेशन करा -b ट्रान्सफर करा, काय होईल a प्लस b इक्वल टू 1. ही झाली, सॉरी a प्लस b इक्वल टू काय होईल 0 आहे, मायनस b कडे काय होईल प्लस, a प्लस b इक्वल टू 0. सिंपल आहे. जर a आणि b ची ऍडिशन 0 आली तर दिस गिवन लाईन इज परपेंडिक्युलर, किंवा दिस याच्यामध्ये दोन लाईन आहेत त्या एकमेकाला काय असणार आहे परपेंडिक्युलर. दिस रिप्रेझेंटेड बाय परपेंडिक्युलर लाईन्स. a प्लस b म्हणजे 3 आहे इथं -3 आहे, 3 - 3 काय आलं 0, 2 - 2 काय आलं 0. तुम्हाला पुढे काही एक्झाम्पल आहेत, सॉल्व एक्झाम्पल 1 2 किंवा एक्सरसाइज 4.2 मध्ये पहिले 1 2 3 एक्झाम्पल याच्यावर डिपेंड आहेत. शो दॅट द गिवन लाईन इज परपेंडिक्युलर, शो दॅट द गिवन लाईन इज पॅरलल. तर परपेंडिक्युलर सिंपल काय, कंपेअरिंग करून a आणि b फाइंड करायचं, आणि a प्लस b 0 आलं तर गिवन लाईन्स काय आली कंडिशन, गिवन लाईन्स काय आली परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर कंडिशन काय, इफ अँड ओनली a प्लस b इक्वल टू 0. आपण याचा यूज केला बरोबर. सेकंड कंडिशन काय बघा, सेकंड कंडिशन या ठिकाणी राईट करू, लाईन्स रिप्रेझेंटेड by this line also x square 2hxy plus by square equal to 0. ह्या लाईनचे, ह्या लाईन मधल्या लाईन काय असतील पॅरलल, आर पॅरलल. पॅरललचा शब्द काय कोइन्सिडेंट, कोइन्सिडेंट किंवा पॅरलल एकच मीनिंग होते. आर पॅरलल then are parallel if and only if and only if. काय कंडिशन आहे बघा if and only if, if and only if काय असते m1 इक्वल टू m2, m1 इक्वल टू काय असते, त्यांचे स्लोप काय असतात इक्वल, बट m1 m2 कॅन बी राईट m1 minus m2 इक्वल टू 0. बट फ्रॉम अबाव थिअरम, अँगलचा थिअरम, याची व्हॅल्यू काय होती m1 minus m2 ची 2h² minus ab. बघा हॅलो, इथे काय झालं आपलं m1 minus m2 इक्वल टू 0, 2h² minus ab अपॉन b, b क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 0, 2 ट्रान्सफर करा 0 आलं, स्क्वेअर रूट आहे टेक स्क्वेअर टू बोथ साइड काय होईल h² minus ab इक्वल टू 0 आलं बघा.
फ्रॉम थर्ड थेरम मध्ये आपण यूज केले m1 मायनस m2 बघा काय दिलं आपण m1 मायनस m2 इक्वल टू 0 याची व्हॅल्यू थेरम मध्ये आहे फ्रॉम इक्वेशन थर्ड 2 h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इक्वल टू 0 कॅल्क्युलेशन आहे बघा इथं b ट्रान्सफर करा काय आलं 0 2 ट्रान्सफर करा काय इकडे 0 होईल ना मग टेक स्क्वेअर टू बोथ साइड काय आलं h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0 दिस कंडिशन if two lines are parallel if and only म्हटलंय जर हे आलं तर given two lines are parallel याच्यावर काय प्रूव्ह द्यायचं आहे पॅरलल दाखवायचं मग याच्यावर दोन टाइपचे क्वेश्चन आहेत शो दॅट द गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर अँड पॅरलल तर तुम्ही काय करणार a plus b equal to 0 आलं गिवन लाईन्स इज परपेंडिक्युलर h स्क्वेअर मायनस ab equal to 0 आलं तर गिवन लाईन्स आर पॅरलल याच्यावर एकदम सिंपल एक्झाम्पल आहे जे तुम्हाला 2 मार्काला परीक्षेला विचारू शकतात एक सॉल्व एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल 1 आणि 2 आहे आणि एक्सरसाइज 4.2 मध्ये पहिले 3 एक्झाम्पल आहेत शो दॅट एकदम सिंपल एक्झाम्पल आहे तुम्ही ते सॉल्व करा याच्यानंतर आपले एक आर्टिकल राहते अँगल वरची एक्झाम्पल ते नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट आर्टिकल कंटिन्यू करू धन्यवाद